अतिशय झुंजार खेळी केलेली होती आणि शेवटच्या चेंडूपर्यंत ती शेवटी ती मजल मारली ती वारसल्याने या संघाने. दुसरा अंतिम फेरीचा संघ कोणता असेल हे आज आपल्याला सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत कळेल. सामन्याला सुरुवात होत आहे. सलामीचे फलंदाज महाकाली फायटर्सचे सलामीचे फलंदाज स्ट्रायकर नॉन स्ट्रायकर दोघे सुद्धा राहुलच आहेत. एक राहुल मोरे, राहुल सरतापे. स्ट्रायकर बॅट्समन राहुल मोरे. सामना करतील सुनील गुरव उर्फ मामा. नावाजलेला असा हा गोलंदाज सुनील गुरव. सामना करेल राहुल मोरे. पहिला चेंडू अतिशय सुंदर असा लेग साईडच्या दिशेने हा टोलावलेला आहे आणि हा चौकार. पहिल्या चेंडू चौकार अशी सुरुवात केलेली आहे आणि 4 धावा. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली ती 4. राहुल मोरे याने आपल्या धावांची सुरुवात श्री गणेशा चौकाराने केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चौकार. दुसरा चेंडू फक्त कट केलेला आहे ऑफसाईडच्या दिशेने आणि हा 1 धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 5. 2 चेंडू आणि 5 धावा. SPP मित्रमंडळ आयोजित डॉक्टर ॲडव्होकेट साजन पाटील सर चषक वैली स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती आयोजित केलेला आहे. 2 चेंडू आणि धावसंख्या झालेली 5. पुन्हा एकदा सज्ज मामा गेंदबाजी करण्यासाठी आणि तिसरा चेंडू हवेत उंचावलेला आहे आणि हा यष्टी रक्षकाच्या हातात आणि गडी बाद. पुढील फलंदाज प्रथमेश. एका राहुलनी सुरुवात केली चौकारावरती तर दुसरा राहुल हा एकही धाव न करता बाद झालेला आहे. 1 गडी बाद. धावसंख्या झालेली ती फक्त 5. तिसरा चेंडू प्रथमेशच्या बॅटमधून झळकलेला आहे आणि हा गच्च असं क्षेत्ररक्षण आणि हा चौकार. त्याच्या हातून अशी चूक आपल्याला कधी दिसत नाही आहे पण ती आज दिसली. संघाचा कर्णधार सुद्धा तो आहे. नम्रता क्रीडा मंडळ या संघाचा कर्णधार सुद्धा आहे. KL राहुल या नावाने त्याला ओळखलं जातं. आणि हा चौथा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव धावाचा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू
आपल्याला मामाकडून पाहायला मिळतोय. मामासुद्धा एक अतिशय नावाजलेला असा हा गोलंदाज आहे वळली स्पोर्ट्स क्लब या क्रीडांगणावरती. एक्सपिरियन्स तर त्याच्याकडे खूप आहे, त्याच एक्सपिरियन्सचा फायदा घेत आहे. पुन्हा एकदा तसंच आपल्याला रिप्ले पाहायला मिळालेला असा तो निर्धाव धावाचा चेंडू, सुंदर चेंडू. अशा तऱ्हेने षटक संपलेलं आहे. एक षटक संपलेलं आहे, एक गडी बाद. धावसंख्या झालेली ती 9. डीजे सामना क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान आपण ज्यांना आधी ऐकत होतं असे आमचे सन्माननीय श्री संदेश कणगुटकर दादासुद्धा साथी समालोचकाची भूमिकेमध्ये तुम्हाला ऐकायला मिळत आहेत. त्यांचासुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि आपण पाहतोय नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला नम्रता क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला महाकाली फायटर्स असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. नम्रता क्रीडा मंडळाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तदनंतर त्याने स्वीकारले क्षेत्ररक्षणाचा निर्णय. फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतंय महाकाली वॉरियर्स, महाकाली फायटर्स संघ आपल्याला फलंदाजी करत असताना दिसणार आहे. एक षटकाचा खेळ संपला. एक षटकानंतर धावा बनलेल्या आहेत त्या 9. दुसरं षटक राहुल घेऊन आलाय आणि सुरुवात पहा दुसऱ्या षटकाची षटकाराने. राहुल गोलंदाजीसाठी आले आणि त्यांचा चांगला समाचार घेतलाय. पुन्हा एकदा हा चेंडू व्यासपीठाच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येईल, परंतु चेंडू होतोय एक टप्पा घेत सीमा पार चौकार. हॅलो, चेंडू अडवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाले ते चेंडूच्या मागे आपले DJ मास्टर दीपेश जाधवसुद्धा आले होते, परंतु आता मात्र चौकार गेला. निसटता एक चौकार पाहायला मिळाला त्यांच्या दिशेकडून. बॅकफुटला जाऊन पंच करणारा चेंडू, एकही धाव मिळणार नाही या चेंडूवर. आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं राहुलचं. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला, दुसऱ्या चेंडूवर चौकार खाल्ला आणि तदनंतर इथे कमबॅक तिसऱ्या चेंडूवर पाहायला मिळाले. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बनलेली आहे ती 19. राहुल दुसऱ्या बाजूला, राहुल वर्सेस राहुल असा संघर्ष. यावेळी कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलेला फटका स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचले 20 या आकड्यांपर्यंत. राहुल वर्सेस राहुल असा एक संघर्ष पाहिला आपण. त्यामध्ये फलंदाजी करणारा राहुल इथे चांगली कामगिरी करून गेलाय. एक चौकार एक षटकार मारलाय. आता दुसऱ्या बाजूला प्रथमेश काय कामगिरी करणार आहे हे सुद्धा पाहायचं आहे आपल्याला. चौथा चेंडू यावेळी आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या दस्तारामध्ये अलगदपणे विसावलाय. हा मात्र चांगला चेंडू राहुल यांनी हाताळलाय. आता मात्र त्यांना सूर गवसलेला दिसतोय आपल्या गोलंदाजीमध्ये आणि पुढला चेंडू शेवटचा असेल. ओ, हा खूपच दूरवर टाकलेला चेंडू. पंचांनी हात समांतर केले. धावा येणार आहेत अवांतर.
आणि या अमांतर धावेने धावसंख्येमध्ये बढवती 1 ने होणार आहे. धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत त्या 21 या आकड्यांपर्यंत. आता गिरकी घेतले आणि उडवून दिलाय चेंडूला. चेंडू होतोय सीमेच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. दुसऱ्या षटकानंतर धावा आपण पाहतोय बनल्यात 27 आणि आता मात्र षटक क्रमांक 3 50-50. पंचांकडनं इथे आपल्यापर्यंत सिग्नल आलाय 50-50चं षटक आहे. 50-50 षटकामध्ये 16चा टार्गेट असणार आहे. 16 धावा बनवल्यात तर निम्मी धावसंख्या वाढीव देणार. जर 16 धावा नाही बनवल्यात तर निम्मी धावसंख्या कमी करण्यात येणार आहे. तिसरं षटक हाताळत असताना सुजित आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितपणे मी आधीच म्हटलं होतं की आज वातावरण खूप छान आहे. ऊन पावसाचा खेळ, ऊन सावळीचा खेळ खऱ्या अर्थानं आपल्याला इथे मैदानावर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू असेल 50-50 षटकामधला. पहिला चेंडू पॉइंट रिझनमध्ये कट करत असताना क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे एकदा पूर्ण पहा. थोड्याशा चुका झाल्या ना की त्याचा फायदा मात्र फलंदाजांकडून उठवला जाणार आहे. आणि अशाच वेळी पाहायला मिळतोय जिथे की 1 धाव जाणार होती अशा ठिकाणी 2 धावा जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. चुका करू नका कारण की हे महत्त्वपूर्ण षटक आहे. 16 धावा जर या षटकामध्ये खर्च केल्या तुम्ही तर तुम्हाला मात्र 24 धावांचं भुर्दंड भोगावं लागणार आहे. आणि अशा वेळी पाहायचं आहे की सुजित कशी गोलंदाजी करणार कारण की समोर आपल्याला पाहायला मिळतोय तर राहुल आणि प्रथमेश अशी खंदी जोडी आपल्याला दिसतोय. स्ट्राईकला आहे तो. राहुल मोरे आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं वरळी स्पोर्ट्स क्लबमधला विराट कोहली या नावाने प्रसिद्ध असलेला राहुल मोरे आपल्याला पाहायला मिळतोय जो की आता नॉन स्ट्राईक एंडकडे आहे. थ्रोसाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द करण्यात आलेला आहे. तिसऱ्या पंचांकडून थ्रोसाठी निर्णय चेक करण्यात येणार आहे की गोलंदाज हात मारतोय की काय ते चेक केलं जाणार आहे. षटक क्रमांक 3 आहे कारण की आपण पाहिलं हे महत्त्वपूर्ण षटक आहे आणि या षटकामध्ये थ्रोमध्ये जर गोलंदाज आढळून आला तर त्याला मात्र 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल. नवीन गोलंदाज घ्यावा लागणार आहे आणि अशा वेळी हा गोलंदाज पूर्ण सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करू शकणार नाही आहे. असे कडक नियमांमध्ये सुद्धा ही स्पर्धा आपली आयोजन करण्यात येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजित आहे षटक क्रमांक 3 घेऊन 50-50चा षटक आणि फलंदाज करणाऱ्या राहुल यांनी मात्र हा रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यूची तपासणी केली जाणार आहे परंतु मैदानामध्ये काय मस्त दृश्य दिसत आहे. एका बाजूला पिवळ्या जर्सीमधला संघ दिसतोय तर दुसऱ्या बाजूला हिरव्या जर्सीमधला संघ पाहायला मिळतोय. असे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध झुंज देत असताना पाहायला मिळतात. नम्रता मित्रमंडळचा संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतो आणि दुसऱ्या बाजूला महाकाली फायटर्सचा संघ आपल्याला फलंदाजी करत असताना दिसणार आहे. आणि इकडे पाहिलं तर प्रेक्षकसुद्धा एन्जॉय करत आहेत सामन्याचं. वरळी स्पोर्ट्स क्लबमध्ये जेव्हा जेव्हा सामने होतात तेव्हा प्रेक्षकांची मात्र तुडुंब संख्येने गर्दी होत असते. आजचा रविवारचा दिवस संत गतीने प्रत्येकजण आपल्या रविवारच्या दिवसाची सुरुवात करतो मात्र शेवट आनंदाने करत असतो आणि अशा रीतीने फायनलसाठी मजबूत अशी गर्दी इकडे येत असताना आपल्याला निश्चितपणे दिसणार आहे. तत्पूर्वी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सुपूर्द केलाय.
आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे फेअर डिलिव्हरी. हा कोणत्याही पद्धतीचा नो चेंडू नाही, व्यवस्थित पद्धतीने हा गोलंदाजी करत असताना दिसणार आहे आपल्याला गोलंदाज सुजितने आतापर्यंत 2 चेंडू खर्च केलेत, 2 चेंडूंमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत त्या 3. 16 धावा त्याला वाचवायच्या आहेत आणि 16 धावा बनवायच्या आहेत. त्या समोर असलेल्या फलंदाजांना अर्थातच राहुल मोरे आहे, ज्याला की वरळी स्पोर्ट्स क्लबमध्ये आपण विराट कोहली या नावाने ओळखतो असा राहुल मोरे दिसतोय. तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश आहे, ज्याने की एक चौकार मारलाय, एक षटकार मारलाय असा प्रथमेश सुद्धा आहे. प्रथमेश पिंगळे आहे का तो? पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालाय प्रथमेशसाठी. आता मात्र शॉर्ट टर्म पूल करत असताना प्रथमेशने सीमे पलीकडे चेंडू पाठवून दिलाय. दे धक्का, घे छक्का, षटकार. दिसलाय. टोटल 4 चेंडू समाप्त झालेत आणि 4 चेंडूंमध्ये धावा बनल्या आहेत मित्रांनो 9 धावा. अर्थातच 2 चेंडू शेष आहेत, 2 चेंडूंमध्ये 7 धावा बनवल्या तर मात्र इथे धावसंख्या वाढणार आहे निम्म्या पद्धतीने, निम्म्या गतीने. यावेळी समोरच्या दिशेने लॉंग ऑन रिझर्व्ह मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावाच्या प्रयत्नामध्ये आणि इथे वरळीचा विराट कोहली बाद होणार आहे. राहुल मोरे बॅक टू दी पॅव्हेलियन. पाच चेंडूंमध्ये 10 धावा बनल्यात. आता एका चेंडूंमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. प्रथमेश पिंगळे ज्याने आधी 2 षटकार लगावलेत, त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे, परंतु या क्षणी या चेंडूवर षटकार लगावणार की नाही पाहायचं आहे आपल्याला. सुजित वर्सेस प्रथमेश. नाही, खाली राहिलाय चेंडू. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेला तैनात आहे. धावसंख्या 1 ने वाढताना दिसणार आहे. तिसऱ्या षटकामध्ये धावा बनलेल्या आहेत त्या 11. अर्धी धावसंख्या कमी होणार आहे. अशा रीतीने या षटकामध्ये धावा मिळणार आहेत 6. या षटकांमध्ये धावा मिळणार आहेत त्या 6. अशा रीतीने टोटल धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा मिळाल्यात आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावसंख्या. अशा रीतीने टोटल धावा आपण पाहतोय 33. मित्रांनो, विनंती आहे की आपण कोणत्याही पद्धतीचा विलंब लावू नका. एक षटक संपल्यानंतर दुसरं षटक सुरू करत असताना कृपया कोणत्याही पद्धतीचा विलंब लावू नका. आपण खूप मोठे स्पर्धा पाहत असतो, इंटरनॅशनल क्रिकेट असो, IPL असो, आपण या स्पर्धेमध्ये पाहत असतो की आपण वेळेच्या बंधनामध्ये आपली खेळी केली नाहीत किंवा आपण आपली गोलंदाजी संपवली नाहीत तर तुम्हाला
पंचांकडनं किंवा आयोजन कमिटीकडनं दंडित करण्यात येतं, अशा वेळी तुम्हाला सुद्धा नम्रतेची विनंती आहे की आपण सुद्धा नियमाला बांधील आहोत आणि कृपया नियमांचे उल्लंघन करू नका आणि लवकरात लवकर सामना संपवण्याच्या दृष्टीने आपण खेळ करावा अशी नम्रतेची विनंती आहे. कृपया एक षटक संपल्यानंतर लगेचच दुसऱ्या षटकाला सुद्धा सुरुवात करायची आहे, ही नम्रतेची विनंती. दरम्यान 3 षटकं समाप्त झालेत. आयोजन कमिटीच्या वतीने आले आम्हाला फाईन लगवण्यात येणार आहे, मोठी रक्कम आहे. कृपया आपण लक्ष असू द्या. दरम्यान हा चांगला फटका आहे, सरळ बॅटने खेळून काढलेला फटका. वाईटिश लॉंगन रिझनमधून क्षेत्ररक्षक आलाय आणि चेंडू अडवेपर्यंत इथे एक धाव मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळतं. 34 धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे तो महाकाली फायटर्सचा संघ. आखूड टप्प्याचा चेंडू, त्याला पूल करायचा होता, काय मासा पकडलाय. अप्रतिम झेल इथे मात्र पाहायला मिळणार आहे. फलंदाज होणार आहे बाद. आमच्या इथे नेहमीच समालोचन कक्षामध्ये धुरा सांभाळत असतात असे आमचे साथी समालोचक सिद्धेश शिंदेजी तिचे उपस्थित होते आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी मात्र हा अप्रतिम झेल टिपला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर सिद्धेश यांना आपण JSW संघाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना दिसतात. मुंबई विभागामधून चांगले क्रिकेटपटू आहेत, तसेच मुंबईमध्ये विविध ठिकाणी ते आपलं क्रिकेटचा खेळ दर्शवत असतात आणि आता मात्र वरळी स्पोर्ट्स क्लब मैदानामध्ये खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अशा वेळी पहा, सिद्धेश यांच्या दिशेने चेंडू गेलाय परंतु त्यांच्याकडे चेंडू येणारा नाही आहे. आपले DJ मास्टर दीपेश जाधव यांच्याकडे चेंडू गेलेला आहे. अशाच रीतीने एक धाव सुद्धा इथे पूर्णत्वास. चार चेंडू समाप्त. 4 चेंडूंनंतर धावा बनलेल्या आहेत 37 धावा झालेल्या आहेत 4 चेंडूंनंतर. गोलंदाजीसाठी आपल्याला मनीष पाहायला मिळतोय. आता मात्र प्रथमेश पिंगळे हा आलाय हेलिकॉप्टर, परंतु हेलिकॉप्टर लँड होतोय थेट हातामध्ये. प्रथमेश पिंगळे बॅक टू द पॅव्हेलियन. धन्यवाद डीजे. आणि जबरदस्त झेल आपण पाहिला सुजितने, ज्याने तिसऱ्या षटकामध्ये कमी धावा दिल्या. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी आणि इथे मात्र फलंदाज बाद होणार आहे. नाही, ओके ओके. बाद नाहीये, निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे आणि अशा रीतीने षटकाची समाप्ती होणार आहे. 4 षटक समाप्त. 4 षटकानंतर धावा आपण पाहतोय 37 धावा. चौथा षटक हाताळत असताना फक्त 4 धावा दिलेल्या आहेत आणि 2 विकेट घेतलेल्या आहेत. असा मनीष अप्रतिम गोलंदाजी मनीषने करून दाखवलेली आहे.
4 षटकं समाप्त झालेले आहेत. नम्रता मित्रमंडळ या संघाची आणि महाकाली फायटर्स या संघाने आतापर्यंत 4 षटकामध्ये धावा बनवलेल्या आहेत. 37 धावा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत. शेवटचं षटक असणार आहे. अर्थातच अंतिम षटक 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. अशा वेळी आपल्याला पाहायचं आहे मैदानामध्ये कौशिक आहे आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद आहे. कौशिक आहे आणि जुनेद आहे. पाहायचं आहे ही जोडी कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. हा जुनेद हा कौशिक आहे ना, तो जुनेद आहे ना बॅटिंग ना. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतोय जुनेद. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार आहे परंतु दुसरी धाव पूर्ण होणार नाहीये. गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळत आहे ते सुनील. खूप चांगला अनुभव आहे सुनील यांच्याकडे. पहिलं षटक सुद्धा त्यांनीच हाताळलं होतं. 9 धावा खर्च केल्या. अशा वेळी शेवटचं षटक सुद्धा तेच हाताळण्यासाठी एक मोठी अपील पाहायला मिळाले यष्ट्यांच्या मागून आणि फलंदाज बाद झालाय. कौशिक यष्ट्यांच्या मागे झेलबाद होऊन परतलेला आहे. कौशिकची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज बंटी मैदानाचा ताबा घेतलाय. यानंतर सामना असणार आहे विनर्स क्रीडा मंडळ वर्सेस आकांक्षा क्रीडा मंडळ. विनर्स क्रीडा मंडळ वर्सेस आकांक्षा क्रीडा मंडळ. विनंती आहे की मध्यंतरामध्ये आपण यायचं आहे आणि मोठा फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये झेल टिपतोय आणि बंटी होतोय बाद. की डीजे वाल्याला चक्कर आली आणि सुपर झेल पाहायला मिळाला. आपल्याला कर्णधाराने झेल टिपला बंटी यांचा आणि या क्षणी सुद्धा सुनील अनुभव जबरदस्त आहे त्यांच्याकडे गोलंदाजीमधला आणि तोच अनुभव ते इथे सादर करत असताना दाखवतात. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत त्यांनी. 1 विकेट 2 विकेट घेतल्यात आणि 1च धाव दिलेत. वा काय परफॉर्मन्स दिले आतापर्यंत आणि ते सुद्धा शेवटच्या षटकामध्ये. मित्रांनो 2 चेंडू शेष आहेत. समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा चेंडूच्या मागे स्वतः कर्णधार. यावेळी चेंडू मात्र कर्णधाराला दचकवून जाणार आहे सीमेपलीकडे. फरार येतोय हा 4 धावांचा. शुभम पाटील यांना विनंती आहे की कृपया आपण मंचावर यायचं आहे. लगेचच आपले सहकारी वाट पाहत आहेत आणि दरम्यान कर्णधार आपण पाहतो सिद्धेश तेली यांच्या माध्यमातून इथे खराब असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. ज्यांनी बंटी यांची झेल घेतली आणि त्यांना झेलबाद केलं आणि तदनंतर पुढील चेंडूवर इथे खराब क्षेत्ररक्षणाचा नजारा दर्शवला आणि अशातच चौकाराचा इथे 4 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. अर्थातच शेवटचा चेंडू असणार आहे सुनील यांच्या गोलंदाजीमधला. पाहायचा आहे नवीन आलेला फलंदाज. एक इम्प्रोवाइज फटका मॅन्युफॅक्चर शॉट म्हणता येईल याला आणि हा येतोय
नो चेंडू आणि षटकार, क्या बात आहे, बोनस षटकार 6+1. चेंडू मात्र परत टाकावं लागणार आहे. त्याच्यावर 6 धावा सुद्धा गेल्या प्लस 1 चेंडू. पुन्हा एकदा उघडा डोळे पहा नीट, पुढला चेंडू फ्री हिट आणि शेवटचा चेंडू असणार आहे मित्रांनो. 5व्या षटकामधील शेवटचा चेंडू. सुनील पुन्हा एकदा एक इम्प्रुव्हाइज फटका, मॅन्युफॅक्चर शॉट, हा होतोय कंपाऊंडच्या बाहेर. षटकार 6. ठेवण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. संघाचा कर्णधार जितू, तुम्हाला नम्र विनंती आहे आपला संघ कुठेही घेऊन जाऊ नये.
थँक्यू डीजे. जसं की रखरखत्या उन्हामध्ये पाऊस पडतो आणि एक ओलावा निर्माण करतो, तसं मात्र डीजेच्या या संगीताने निश्चितपणे ओलावा निर्माण केलेला आहे वातावरणामध्ये. धन्यवाद. आणि दरम्यान सामना चालू होतोय, जिथे की धावसंख्या बनवायची आहे अब तक 56 आणि ही 56 धावा बनवण्यासाठी वरळी विभागातील असा एक खेळाडू की फलंदाजीमधून घेऊन येत आहे महाकाली फायटर्स या संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. भावेश भावेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचा असल्या कारणानं 30 यार्ड सर्कलमध्ये बहुतांश क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला दिसत आहे. तसं पाहिलं ऑफ साईडला आपण नजर टाकली तर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, ऑन साईडला पाहिलं तर मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे, स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे, फाईन लेग सज्ज आहे, थर्ड मॅन सज्ज आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहिलं तर वायडिश लॉंगॉनला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. अशा व्यूहरचनेमध्ये पाहायचं आहे की फलंदाज सचिन तोडलकर कोणत्या प्रकारची गॅप शोधून काढणार आहे, कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि एक मोठं नावाजलेलं नाव वरळी स्पोर्ट्स क्लबमधलं आपल्याला निश्चितपणे त्याची फलंदाजी पाहायचं एक आनंद निश्चितपणे तो देऊन जाणार आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला एक नवोदित खेळाडू, नव्यानेच उदयास आलेला खेळाडू भावेश दिसतोय. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिन यांच्यासाठी एक जोरदार अपील, मजा येणार आहे. दोन्हीही फलंदाज आणि गोलंदाज आपण पाहिलं तर दोन्ही खेळाडू तरबेज आहेत आणि अशा वेळी पाहायचं आहे की कशा प्रकारे दोन्ही आपला परफॉर्मन्स इथे सादर करणार आहेत. पंचांकडे एकदा जोरदार अपील निश्चितपणे मागितली होती. पहिला चेंडू टाकायचा असतो नेहमी गुडलेन स्पॉटवर आणि तपासायचं असतं की फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतोय आणि तेच तपासण्यासाठीचा गुडलेन स्पॉटवर टाकण्यात आलेला चेंडू आपल्याला भावेशकडून पाहायला मिळाला आहे. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होणार आहे सचिन तोडणकर. दुसरा चेंडू पहा, कव्हरच्या डोक्यावरून षटकार खूप कमी पाहायला मिळतात आणि हा मात्र सचिन तोडणकरच्या बॅटमधून आलेला ब्रँडेड फटका षटकार. मात्र इथे प्रारब्ध केलेला आहे. यावेळी पाहायचं आहे आपल्याला अजून एक फटका समोरला खेळायचा होता. कडा घेतल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू केलाय. एक धावेने समाधान मानावं लागणार आहे. यावेळी एका धावेने धावा बनलेल्या आहेत ते 7. 3 चेंडू समाप्त झाल्यात, 7 धावा बनल्यात या क्षणी आणि आमच्या व्यासपीठाच्या समोर प्रथमेश पिंगळे निश्चितपणे त्यांची आम्ही फलंदाजी पाहिली. एक चौकार आणि जवळपास 2-3 षटकार त्यांनी लगावले, असे जबरदस्त कामगिरी केलेली प्रथमेश पिंगळे सुद्धा दिसलेत. पुढला चेंडू यावेळी हा सुद्धा एक जबरदस्त फटका आहे. चेंडू सीमा पलीकडे जातोय आणि हा षटकार आलाय. षटकार मारून दाखवला. तर दुसऱ्या बाजूला वैभव राऊत सुद्धा आहेत. ते म्हणत आहेत हम भी किसी से कम नाही. वैभव राऊत यांनी सुद्धा आपल्या फलंदाजीमधला वैभवशाली फटका मारून दाखवला आणि वायडिश लॉंगॉन रिझनमधून चेंडू सीमा पार जाणारा षटकार पाहायला मिळाला. आणि मी विनंती करतो की आमचे व्हॉलेंटियर्स त्यांनी कृपया आपण षटकाराच्या दिशेला उभे राहायचे. अगदी खोलात टाकलेला चेंडू यॉर्कर करण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर. चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. या चेंडूवर कोणत्याही स्वरूपाची धाव येणार नाहीये. एकंदरीत हे षटक आपण पाहिलं तर 5 चेंडू समाप्त होत आहेत. भावेशच्या गोलंदाजीमधले 5 चेंडू नंतर धावा बनल्यात त्या जवळपास 13. साई कृपा या संघाला विनंती आहे की आपण यानंतरचा सामना खेळण्यासाठी सज्जता राखायची आहे. ओह,
चेंडू जबरदस्त होता, फसवा चेंडू, परंतु त्या दिशेला क्षेत्ररक्षकच नाहीये. अशा रीतीने चेंडू एक टप्पा घेत चेंडू होते सीमा पार. चौकार 4. चेंडू आपण पाहिलात ना, तर आधीच्या चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती. ॲक्शन फास्ट होती आणि चेंडू इतका स्लोअर गतीने टाकला होता, परंतु तो फुलटॉस गेला. पण त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षक तैनात असताना तर ही मात्र झेल आणि विकेट मिळाली असती. पण यावेळी पाहायचं आहे आपल्याला तिसरा गोलंदाज कोण असणार आहे याबद्दल चर्चासत्र मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एक रंगतदार षटक, षटक क्रमांक 3 आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. पण षटक क्रमांक पहिल्याची समाप्ती आपण पाहतोय. भावेश षटक पहिले समाप्त केले भावेशने. चौकाराने समाप्त झाल्यानंतर टोटल धावसंख्या पहिल्या षटका अखेरीस पाहायला मिळतात आपल्याला 17 धावा. 17 ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. आणि फलंदाजीसाठी एक महत्त्वपूर्ण जोडी सचिन तोडणकर आणि वैभव राऊत. पुन्हा एकदा सचिन तोडणकर फलंदाजी करत असताना दिसणार आहे. सचिन तेंडुलकर आणि तोडणकर असं म्हणजे नावांमध्ये सुद्धा खूप साम्य आहेत आणि त्यांनी सुद्धा क्रिकेटचा मध्ये खूप मोठं नाव कमवलेलं आहे. आपल्या नावाभोवती एक वेगळं वलय निर्माण केलेलं आहे वरळी विभागामध्ये. असे सचिन तोडणकर निश्चितपणे पुढला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होणार आहेत. दुसरं षटक घेऊन कल्पेश आलाय. कल्पेश दरम्यान आपण ही स्पर्धा अर्थातच पाहत आहोत SPP मित्र मंडळाच्या आयोजनाने. दरम्यान पुढला चेंडू असेल आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांकडून. तयार रहा. हा मात्र फसलेला फटका आहे. झेल होणार की नाही आहे. ओ इथे मात्र झेल बाद. झेल बाद. फलंदाज बाद झालेला आहे सचिन तोडणकर, ज्यांचा खेळ पाहण्यासाठी वरळीचे प्रेक्षकगण मैदानाच्या आजूबाजूला गर्दी केले. परंतु अशा वेळी फलंदाज बाद झालेला आहे सचिन तोडणकर. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत अर्थातच SPP मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहोत. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असतील उद्यासाठी. परंतु आज त्यांचा वाढदिवस नाही आहे. त्यांची वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सरांना आपण ॲडव्हान्समध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया उद्याच्या दिवसासाठी. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर SPP मित्रमंडळ तसेच साजन पाटील सर यांच्या विद्यमानाने दादर वरळी तसेच प्रभादेवी विभागामध्ये विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, अशा विविध क्षेत्रामध्ये भरघोस अशी कामगिरी केली जाते आणि त्यापैकीच क्रीडा क्षेत्रामधील ही कामगिरी आपण पाहत आहोत. अर्थातच सर्व आपल्या खेळाडूंना महत्त्वपूर्ण व्यासपीठ त्यांच्या माध्यमातून हे प्रदान करण्यात आलेलं आहे. अशा वेळी गॅपमध्ये खेळून काढलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे. जाणार चेंडू सीमा पार चौका.
मनीष यांचा आपण फलंदाजी पाहिलीत. मनीष यांच्या बॅटिंगमधून सुद्धा एक चौकार पाहायला मिळालाय. एका बाजूने सचिन चांगली फलंदाजी करत होते, षटकार आपण पाहिले सचिनच्या बॅटमधून. त्यानंतर वैभव राऊत हे सुद्धा चांगली फलंदाजी करतात. आता मनीष सुद्धा तशीच फलंदाजी करतोय. स्तब्ध राहिलाय, काहीसा प्रयत्न दिसला नाहीये फटका खेळण्याचा. एक धाव चोरट्या स्वरूपातून इथे मात्र धावसंख्येवर वाढत असताना दिसणार आहेत. कल्पेश कोळी यांची गोलंदाजी आपण पाहतोय. कल्पेशने आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत, त्या 11. थोडं महागडं षटक कल्पेश कोळीच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतंय. आणि दरम्यान ही स्पर्धा निश्चितपणे साजन पाटील सरांच्या आयोजनातून ही स्पर्धा आपण पाहत आहोत. खऱ्या अर्थानं मुंबई विभागामध्ये आपण पाहिलं भरपूर मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असतात आणि त्या स्पर्धामध्ये वरळीचं नाव उंचावण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो. त्या स्पर्धामध्ये वरळी पॅकर्स असो किंवा इतर कुठले संघ असो, ते आपल्या संघांनासुद्धा प्रतिनिधित्व करत असतात. ते संघसुद्धा उपस्थिती दाखवत असतात, उतरवत असतात असे साजन पाटील सर. आणि त्यांच्याच नावाने ही आज आपण स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. आजचा दिवस क्रमांक 2. चेंडू पुढला पाहूया आपण. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू इथे गॅपमध्ये पडलाय आणि चेंडू दणदण करीत होणार आहे सीमेच्या पलीकडे. चौकार. दोन षटकं समाप्त होत आहेत. 2 षटकानंतर धावा आपण पाहिल्या तर बनल्यात धावा 32 धावा 2 षटकांच्या अखेरीमध्ये. 16-16ची सरासरी गाठलेली आहे, परंतु तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा बनल्यात पाहिजे, कारण की तिसरं 50-50चं षटक आहे, महत्त्वपूर्ण षटक. आणि या षटकामध्ये 16 बनल्यात. पर्यंत जाणार आहे. तिसरं षटक. गोलंदाज सज्ज झालाय कौशिक. समोर आपल्याला पाहायला मिळतोय तो मनीष. मनीषने एक चौकार लगावलाय आणि एक धाव मनीषच्या नावावर आहे. दुसऱ्या बाजूला वैभव राऊत आपल्याला दिसतोय आणि वैभवने पाहिलं तर षटकार आणि चौकार खेळी करून त्यांना नंतर काही संधी मिळाली नाही फलंदाजी करत असताना. यावेळी राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला फटका आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे झेल टिपलाय. फलंदाज बाद होतोय. मनीष सुद्धा बाद झालाय मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये. पुढला चेंडू नवीन फलंदाज नितीश उर्फ नाना.
नाना हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप प्रसिद्ध आहे. प्रथमेश पवार त्यांना सुद्धा नाना या नावाने ओळखलं जातं. आता पाहायचं आहे नितीश आपले वरळीचे नाना कशा प्रकारे खेळी करणार आहेत. एका चेंडूवर एक धाव नितीशने केले आणि स्ट्राईक रोटेट करत असताना, आणि हे महत्त्वपूर्ण होतं कारण की दुसऱ्या बाजूला वैभव राऊत शांत आहे. त्यांना स्ट्राईक देणं हे नितांत गरज होतं. अशा वेळी स्ट्राईक त्यांच्याकडे पुन्हा एकदा सुपूर्त. अगदी खोलात टाकलेला चेंडू त्याला सुद्धा उंचावरून उडवलाय, परंतु इथे अचूकपणे जज करत चेंडू टिपलाय, फलंदाज फसलाय, झेल. तिसरं षटक 50-50चं षटक मित्रांनो. या षटकामध्ये 3 चेंडू समाप्त झालेत. 3 नंतर 2 विकेट घेतलेले आहेत आणि त्यासुद्धा महत्त्वाचा. मनीषला बाद केले, वैभवला बाद केले आणि इथे पाहायचं आहे पुढल्या चेंडूसाठी. कौशिक या चेंडूवर उंच गेलाय, भरपूर उंच. बराच वेळ हवेत राहिल्यानंतर इथे झेल सुटलाय. ओ, क्षेत्ररक्षकाने भरपूर चुका या क्षणी करत असताना पाहायला मिळालंय. एकतर झेल सुटली त्याच्या हातातून आणि दुसऱ्या बाजूला जो थ्रो करायचा होता तो वेळेवर थ्रो आला नाही. अशा कारणानं इथे रनआउटची संधी सुद्धा हुकलेली पाहायला मिळाले. 4 चेंडूंमध्ये धावा फक्त गेलेल्या आहेत त्या 2 आणि 2 विकेट सुद्धा गेल्या आहेत. म्हणजे एकंदरीत 16 धावांचा टार्गेट होतं तिसऱ्या षटकामध्ये, पण ते पूर्ण होत असताना दिसत नाहीये. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे सुद्धा 1 धाव मिळणार आहे. एका या धावेने धावफलक वाढत असताना पाहायला मिळणार. धावा बनल्यात तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा. अर्ध्या करायच्या इथे नको टाकू. 5 बॉल ना. कौशिकची गोलंदाजी आपण पाहिली. 5 चेंडू समाप्त झालेत कौशिकच्या गोलंदाजीमध्ये. शेवटचा चेंडू असेल कौशिकच्या गोलंदाजीमधला. हलक्या गतीने टाकलेला चेंडू लॉंग ऑन रिजनमध्ये धाडून दिला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अशा रीतीने षटक क्रमांक 3मध्ये आपण पाहिलं तर धावा टोटल बनल्या तर 4 मधून 2 वजा होणार आहेत. अशा रीतीने टोटल 2च धावा आता मात्र धावफलकावर वाढणार आहेत. एकंदरीत आपण टोटल धावा पाहिल्या तर धावा जाऊन बनलेल्या आहेत त्या 34. अर्थातच 56 धावांचं टार्गेट आहे. 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 2 षटकांमध्ये उर्वरित धावा बनवायच्या आहेत. बावीस 12 चेंडूंमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच ही आपण स्पर्धा पाहत आहोत SPP मित्रमंडळ आणि त्यांच्या आयोजनातील ही स्पर्धा ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर यांच्या वाढदिवसानिमित्त. उद्या सरांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आजच आपण ॲडव्हान्समध्ये त्यांना शुभेच्छा देऊया. ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक 2024. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर वरळीतील खेळाडूंना तसेच विविध ठिकाणामधील खेळाडूंना एक व्यासपीठ देण्याचं महत्त्वपूर्ण कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. विनर्स क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ते विविध स्पर्धेमधले आपली एंट्री देत असतात. त्याच पद्धतीने मुंबई प्रीमियर लीग असो, या लीगमध्ये सुद्धा आपला एक संघाचे ओनर असे आहेत ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर. सुप्रीमो चषकामध्ये सुद्धा त्यांचा संघ उतरत असतो. तसे विविध ठिकाणी मुंबईमधल्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आहेत. अशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा संघ एंट्री घेत असताना आपल्याला दिसतो. अशा विविध स्पर्धेमध्ये आपल्या खेळाडूंना संधी देणारे हे निश्चितपणे ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर. धन्यवाद. आणि इथे आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 3 षटकानंतर 34 धावसंख्या जिंकण्यासाठी 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 12 चेंडूंमध्ये
धावा बनवायच्या आहेत टोटल 22 धावा. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर येत असताना आपल्याला दिसणार आहे. षटक क्रमांक 4 साठी जुनैद. पुढील सामना सुद्धा असणार आहे. साई कृपा क्रीडा मंडळाला विनंती आहे की आपण लगेचच इथे यायचं आहे नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आणि तदनंतर या सामन्यामधून जो संघ विजयी होईल त्यांनी सज्जता दाखवायची. क्या फटका आहे, अप्रतिम फटका, क्या बात है. पायांचा वापर पद्धत आली ते समोरला खेळायचं होतं, थोडीशी बॅट आडवी झाली आणि हा चेंडू सीमा पलीकडे जाणारा अप्रतिम फटका. एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला, एक स्टायलिश फटका सुजितच्या बॅटमधून चौकार आलाय. दरम्यान इथे उपस्थित झालेले आहेत वर्ली पॅकर्स या संघाकडून खेळ करत असणारे आमचे सहकारी आमचे दादा संतोष पाटील दाऊ दादा सुद्धा, आणि त्यांनीच मला सर्वप्रथम वर्ली प्रीमियर लीग या सामन्यामध्ये इथे समालोचनाची संधी दिली, त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि इथे एक इम्प्रूव्हाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. या फटक्यामध्ये काही कनेक्शन दिसलं नाही आहे, मागे गेलाय, स्टंपच्या मागे मारण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणी आपण पाहिलं तर डॉट चेंडू. दरम्यान इथे आमचे सहकारी मंडळी सुद्धा दिसत आहेत, परेश पाटील, त्याच पद्धतीने समोर ठाकूर सुद्धा आहेत आमचे सहकारी मंडळी, त्यांचे सुद्धा स्वागत आहे. हो 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 हो, काय चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज सुजित होतोय बाद. होता पण लांब लांब षटकार. वर्ली मैदानाचा उस्मान पटेल, आकाश बोंडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप धावा बनवायच्या आहेत, 56 धावांचा टार्गेट, आणि आकाश ते लक्ष्य आहे ते सहज शक्य करू शकतोय. वरळीचा उस्मान पटेल असं म्हटलं जातं, असा आकाश बोंडे इथे फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर जुनेदची जबरदस्त गोलंदाजी चालू आहे, जिथे की आपण पाहिलं सुजितनी एक स्टायलिश चौकार मारला परंतु सुजितला बाद केलं. आता मात्र आकाश, यावेळी पहा उगीच नाहीये, हा आहे वरळीचा उस्मान पटेल. आकाश बोंड शॉट.
विषय असेल गंभीर तिथे मात्र आकाश भाऊ असेल खंबीर आणि आकाश भाऊंच्या बॅटमधून आपण पाहिलं एक जबरदस्त षटकार आलाय. 6 धावांनी धावसंख्या वधारत असताना 45चा आकडा गाठलेला आहे. अजून एक षटकार मारला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज बबलू यांच्याकडून. आता मात्र आडव्या बॅटने शॉर्टम पूल करत असताना मिड विकेट रिझनमध्ये चेंडू गेलाय. एक धाव निश्चितपणे आले. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 46 या आकड्यांपर्यंत. आणि आकाश बोंडे यांच्यासाठी 501 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. प्रभाकर मेहता यांच्याकडून रोख रक्कम 501 रुपये. एक षटकार मारला त्यासाठीचा. आता धावा बनल्यात 46. 10 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा हवेमधून चेंडू गेलाय सीमा पार. आलाय हा षटकार. सहा चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार आल्यानंतर सामन्यामधील हवाच काढून टाकलेली आहे या 2 फलंदाजाने. एका बाजूला नितीशने आक्रमण केलंय, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आकाश लोंढे यांनी सुद्धा आक्रमण केलंय. आकाश बोंडे यांना सुद्धा 500 रुपयांचं कॅश प्राइज सुद्धा प्रभाकर मेहता यांच्या माध्यमातून सुद्धा आलेलं आहे. यावेळी पाहतोय 6 चेंडूंचा खेळ शेष आहे. 6 चेंडूंमध्ये 4 धावांची आवश्यकता. वरळीचा उस्मान पटेल आकाश अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्याकडेच यावेळी स्ट्राईक असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दरम्यान विनर्स क्रिकेट क्लब या संघाचे प्रतिनिधित्व करणारे रोहन भोसले यांचं इथे आगमन झालेले आहे. खूप सुस्वागतम तुमच्या या मंचावर. दुसऱ्या बाजूला वरळीचा वंडर बॉय आपण ज्यांना म्हणतो असे कुणाल गावण सुद्धा आहेत. या स्पर्धेचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचे सुद्धा या मंडळाच्या वतीने मंचावर सहर्ष स्वागत आहे. दरम्यान 6 चेंडूंमध्ये धावसंख्या बनवायची आहे मित्रांनो. 4 धावा. SPP मित्रमंडळ आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहोत. ॲडव्होकेट साजन पाटील चषक 2024. उद्या सरांचा बड्डे असेल. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पुन्हा एकदा. आता पाहायचं आहे 6 चेंडूंमध्ये 4 धावा कशा प्रकारे बनवणार आहेत. नम्रता मित्रमंडळ की महाकाली फायटर्स 2 संघ आहे. नम्रता मित्रमंडळाचे फलंदाज फलंदाजी करतायत. महाकाली फायटर्स या संघाचे गोलंदाजी करतायत. षटकार मारला तर आकाश बोंडे यांच्यासाठी बबलू यांच्याकडून प्रसाद पाटील यांच्याकडून 501 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. नाही त्यांच्याकडून आले ना दिले. यावेळी आडव्या बॅटने स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेकडे जुनेद आलाय. चेंडूच्या खाली एक धाव पूर्ण करतोय. दुसरा धावही सहजतेने पूर्ण केलंय. क्या बात आहे. आकाश आणि नितीश जबरदस्त मॅच विनिंग खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि नम्रता क्रीडा मंडळ या संघाच्या खेम्यामधून आपल्याला टाळ्यांचा गडगडाट आवाज ऐकू यायला लागलाय. कारण की आता फक्त 5 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे मित्रांनो. आणि अशा वेळी काय करणार आहे आकाश. वरळीचा उस्मान पटेल मंचावर आपल्याला पाहायला मिळतोय. इथे रिव्हर्सचा अटेंड करणार की नाही कदाचित त्यांचा प्रयत्न असेल. नाही त्यांच्याकडूनच इशारा आलाय. रिव्हर्स काही नाही आहे. 5 चेंडू बाकी आहेत. 2च धावा बनवायचे आहेत. अशा वेळी आरामशीररित्या प्रयत्न असणार आहे. चेंडूसाठी आपल्याला पाहायला मिळतात भावेश आलाय. षटक क्रमांक शेवटचा अर्थातच अखेरचं षटक घेऊन. पुढला चेंडू भावेश यांच्या षटकामधील. ओ पहा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. चौकार.
यांचे फॅन फॉलोवर्स किती मोठ्या प्रमाणात इथे आहे. उगीच नाही, त्यांना म्हणत आहेत की वरळीचा उस्मान पटेल सामना जिंकून दाखवला एक महत्त्वाच्या क्षणी, आणि त्यांच्या इथे सेल्फी काढत असताना इथे सर्व खेळाडू पाहायला मिळत आहेत. त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे. आकाश बोंडे दरम्यान या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे.